भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं तिकीट मला देतो म्हणून आमचे जिल्ह्याचे नेते के.सी. पाडवी त्यांनी 4 महिन्यापूर्वी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवलं आणि त्यांनी मी सोनिया गांधींकडनं तुमचं तिकीट आणून देईल, तुम्ही कामाला लागा असं मला सांगितलं आणि मी कामाला लागलो। दिल्लीवरून माझं नावाचं शिफारस तिकीट प्रदेश कमिटीमध्ये आलेलं होतं असं त्यांनी त्यांच्या लोकांनी मला सांगितलं होतं, दादा तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही कामाला लागा। परंतु नंतर ज्या घटनाक्रम होत गेल्या की ऐनवेळीस मला राजेंद्र गावितचं नाव तिथं डिक्लेअर झालं। मग मी भेटायला गेलो, माझी भेट दिली नाही। मग राजेंद्र गावित हे ऐनवेळीस आलेले, जेव्हा दिल्लीचे निरीक्षक आले तेव्हा राजेंद्र गावित नव्हते, राजेंद्र गावितचं कुठेही नाव नव्हतं। परंतु माझा जयसिंग बिजला पावरा हा पहिल्यापासून अधिकारी पण आहे, अधिकारी म्हणून फार चांगलं काम केलेलं आहे आणि हा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि अन्याय अत्याचारावर ओरडणारा आहे, काम करणारा आहे। अशा प्रकारची माझी प्रतिमा आहे, चांगली आम्ही सामाजिक काम करतो। ज्या समाजाचा जन्म घेतला त्याचा अन्याय अत्याचारावर आम्ही काम करणार लोक आहे। मग एक घटना माझ्या तिकीट माझं कापण्यात जाण्याचं कारण एक घटना इथं स्पष्ट सांगतोय की 2 वर्षापूर्वी दुलारी किसन पावरा ही 11 वर्ष 2 महिने वयाची मुलगी ब्राह्मणपुरीला त्याचे आईवडील त्याच्या घटनेच्या 3 वर्षापासून ते सालदारकी तिथं करत होते आणि तिच्यावर बलात्कार झाला। 5.5 महिन्याचं गर्भ तिला झाला आणि अबॉर्शन करायचा प्रयत्न केला। नंतर शेवटी त्यांनी अबॉर्शन केलं आणि रफादफा करत होते। माझ्या एका मित्राने मला फोन केला, असं तर घटना झालेली आहे। मग त्यांना पोलीस स्टेशन शहादाला आम्ही बोलवलं आणि त्यांच्यावर FIR दाखल केली आणि इथपर्यंत पुढे असं घटनाक्रम होत गेला की तिथे देखील या लोकांनी ती केस दाबण्याचा खूप प्रयत्न केला, पैसा दिला गेला तिथं आणि शेवटी हायकोर्टामध्ये ते ज्यांना जामीन दिला त्यांना हायकोर्टमध्ये परत नाकारलं। ते आदिवासी समाजामधली 11 वर्षा मुलीवर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे, तर आदिवासी समाज सगळे जागृत होऊन काम नाही करणार का? विविध संघटना एकत्र आल्या आणि आम्ही हे केलं। तर इथले जे फार मोठे आम्ही मानतो, आमचे नेते म्हणून त्यांना मानतो, अभिजित पाटील यांना मी या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये हा अशा प्रकारचा जागृत किंवा समाज घेऊन चालणारा अन्याय अत्याचारच्या बाबतीमध्ये लढणारा आमदार नको म्हणून त्यांनी राजेंद्र गावितला पुढे आणलं आणि याच्यामध्ये जवळजवळ 21 कोटीचा इथं घोटाळा म्हणजे त्यांनी देऊन हे तिकीट आणलेलं आहे। मुंबईला त्यांनी बदललं आणि पुढे कसं के.सी. पाडवींनी पण पैसे घेतलेले आहे। ह्या गोष्टी नंदुरबारला ज्या पत्रकार परिषद झाली, आम्ही जे प्रयत्न करणारे जे उमेदवार होतो असे आम्ही एकत्र आलो, 1000-1500 काँग्रेस कार्यकर्ते आलेले होते नंदुरबारला, ज्यांना ही घटना स्पष्ट माहिती होती। त्यांनी के.सी. पाडवींनी 3 कोटी घेतले आणि हे जे पैसे आहे हे सगळे अभिजित पाटील माधव चौधरी म्हणून मामा कोण आहे त्यांना दिले आणि ते चव्हाण म्हणून जे PA आहे के.सी. पाडवींचे त्यांनी के.सी. पाडवींकडे हे पैसे दिले। अशा प्रकारचं हे मग मी जर समजा के.सी. पाडवींचा लहानपणापासूनचा त्यांचा जोडीदार होतो तर ते त्यांनी पैसे घेऊन का म्हणून हे माझ्या नावाचं ते तिकीट यांना दिलं। काँग्रेसमध्ये आता हे स्पष्ट आहे, इथं काँग्रेस येणार नाही। काँग्रेसचं ओरिजिनल जे काँग्रेस असेल ते जी उमेदवारी केलेली आहे सुहासदादा नाईक हे ओरिजिनल काँग्रेस राहणार आहे इथं अपक्ष आणि मी धडगावला अक्कलकुवा धडगावला मी अपक्ष उमेदवारी लढणार आहे आणि के.सी. पाडवींच्या विरोधामध्ये तिथे लढणार।